जय खानदेश मित्रांनो, मी आहे ऋषी आणि आज आपल्याला जायचं आहे शेतातील साफसफाई करण्यासाठी। केळीची जी शेत होतं त्याची साफसफाई आम्हाला करायची आणि साफसफाई करण्यासाठी आम्ही निघालो। आणि हे आमच्या काकाचं शेत आहे। आमच्या काकाच्या शेतामध्ये देखील केळीची लागवड झालेली आहे आणि ती तोडणीवर सुद्धा आलेली आहे। ठीक आहे, आम्ही काकाला आबा म्हणतो, त्याच्यामुळे आबाचं शेत आहे ते। आणि हे आमचं शेत आहे, याची साफसफाई आज करायची आम्हाला। सगळ्यात पहिले केळ्याचे घोडे आम्ही कापून टाकले। त्यानंतर एक खोडं जे आहे ते एका ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि खोडंसुद्धा कापायला आम्ही सुरुवात केली। हे खोडं कापल्यानंतर सगळे खोडं जमिनीवरती पडले, शेतावरती पडल्यानंतर ते खोडं उचलायसाठी आणि मी घोडेसुद्धा एका ठिकाणी ठेवले। केळीचे जे घोडे होते ते एका ठिकाणी ठेवल्यानंतर मला एक भूक लागली, त्याच्यामुळे मी कच्चे तोडून खाऊन घेतलं। भूक लागली तर त्याच्यामुळे मी तोडलं। त्यानंतर माझ्या वडिलांनी ते सगळे खोड कापायला अजून सुरुवात केली आणि सगळे खोडं कापून झाल्यानंतर आम्ही गाड्याबाहेरती ठेवले आणि शेताच्या बांधापर्यंत आम्ही ते खोडं ठेवले आणि साफसफाई पूर्ण झाली। मित्रांनो, संध्याकाळी मला सोम दिसला आणि कोणासोबत बोलत होता काय माहीत साला, पण मुलीचा आवाज येत होता। पण संध्याकाळी मित्राच्या बहिणीचे लग्न होतं, त्याच्यामुळे बुंदी पाडण्यासाठी इथं आलो होतो आणि बुंदी पाडण्यासाठी मित्रपरिवार देखील इथं बुंदी पाडण्यासाठी आलेला होता। आणि राजस्थानचा मोठा बिकानेरचा हलवाई इथं लावलेला होता आणि बुंदी पाडण्यासाठी मित्र उत्सुक होते आणि करत होते देखील। सोम बुंदी खायला सुरुवात करत होता, पण त्याने बुंदी खाल्ली नाही, पण तो हलवाला इथं काम करायला सुरुवात करून गेला। जय खानदेश मित्रांनो।